मेवाडचे शूर आणि पराक्रमी योद्धा महाराणा प्रताप यांची जयंती दरवर्षी हिंदू दिनदर्शिकानुसार त्यांचा जन्म ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला गुरूंच्या अधिपत्याखाली झाला होता। या तारखेला महाराणा प्रताप यांचा जन्म मेवाडमध्ये कुंभलगड येथील राजपूत राजघराण्यात झाला। महाराणा प्रताप यांची जयंती 9 जून रोजी साजरी करण्यात आली। त्यांच्या वडिलांचे नाव उदयसिंग आणि आईचे नाव जयवंताबाई होते। लहानपणापासूनच महाराणा प्रताप घोडेस्वारी आणि तलवारबाजीमध्ये निपुण होते। महाराणा प्रताप हे असे शूर योद्धे होते ज्यांनी आपल्या हयातीत कधी मुघलांचे वश मान्य केले नाही। एवढेच नाही तर त्यांनी मुघल सम्राट अकबराला गुडघे टेकण्यात भाग पाडले। असे म्हणतात की महाराणा प्रताप 2 तलवारी, 72 किलो चिलखत आणि 80 किलो भाले घेऊन रणांगणात उतरायचे। महाराणा प्रताप हे सिसोदिया घराण्यातील मेवाडचा राजपूत राजा होते। मुघल साम्राज्याच्या विस्तारवादी धोरणाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी 1576 मधील हल्दीघाटीच्या लढाईचा अकबराविरुद्ध अनेक मोठ्या लढाया केल्या। गनिमी युद्धाद्वारे त्यांच्या लष्करी प्रतिकारासाठी प्रताप लोकनायक बनले, जे नंतर मलिक अंबर आणि शिवाजी महाराजांसह मुघलांच्या विरुद्ध बंडखोरांसाठी प्रेरणादायी ठरले। नवापूर शहरात वीर महाराणा प्रताप सिंग यांची 84वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी 10 वाजता सराफ गल्ली येथे वीर महाराणा प्रताप सिंग उत्सव समितीतर्फे वीर महाराणा प्रताप सिंग यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार शिरीष कुमार नाईक, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित, उद्योगपती रमेश अग्रवाल, माजी नगराध्यक्ष दामू बिराडे, गिरीश गावित, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, ज्येष्ठ नागरिक विक्रम पाटील, सुरेश पाटील, माजी नगरसेवक आरिफ बलेसरिया, चंद्रकांत नगराळे, विशाल सांगळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे, उमरान ग्रामविकास संस्था सचिव दीपक वसावे, नवापूर राणा राजपूत समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, उपाध्यक्ष प्राध्यापक उमेश पाटील, शरद रघुनाथ पाटील, जगदीश पाटील, संजय पाटील, दैनिक पत्रकार संघ अध्यक्ष मंगेश येवले, विजय सैन, धर्मेंद्र अशोक पाटील, अजय गावित, वीर महाराणा प्रताप सिंग उत्सव समितीचे अध्यक्ष भूषण पाटील, उपाध्यक्ष जिग्नेश पाटील, उत्सव समितीचे आयोजक दर्शन दीपक पाटील, भिकन पाटील, चेतन सोनार, हेमंत पाटील, हितेश पाटील, दर्पण पाटील, रवी पाटील, उमेश मोरे, भागवत चौधरी, मनीष पाटील, भटू पाटील, भाजपचे निलेश प्रजापत, डॉक्टर अमित मावशी सह राणा राजपूत समाजाचे युवक व नवापूर शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी वीर महाराणा प्रताप सिंग यांच्या प्रतिमेचे पूजन केले। यावेळी डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित, माजी नगराध्यक्ष गिरीश गावित, कमलेश पाटील, प्राध्यापक उमेश पाटील यांनी वीर महाराणा प्रताप सिंग यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले। यानंतर वीर महाराणा उत्सव समितीचे अध्यक्ष भूषण पाटील सह सर्व कार्यकारिणीचा सन्मान डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित यांनी केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र आहिरे यांनी केले तर आभार हेमंत प्रकाश पाटील यांनी मानले। यानंतर सायंकाळी वीर महाराणा प्रताप सिंग यांची भव्य शोभायात्रा ढोल ताशाच्या गजरात सराफ गल्लीतून काढण्यात आली। भव्य शोभायात्रा लाईट बाजार, शिवाजी रोड, सरदार चौक फिरून सराफ गल्ली येथे सांगता करण्यात आली। यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन सराफ गल्ली येथे आयोजित करण्यात आले होते। संपूर्ण जीवन हे हिंदू धर्मासाठी दिलेलं आहे आणि समाजामध्ये धर्मनिष्ठा, सेवा आणि समर्पण हा खऱ्या अर्थाने उद्देश घेऊन, हा गुण घेऊन त्यांनी समाजाला एकत्रित करून त्या ठिकाणी समाज उभा केलेला आहे। आज आपण पाहतोय की आपल्याला असं वाटतं की आता आपण सर्वजण सुरक्षित आहोत। आधी असा काळ होता की परकीयांचं आक्रमण व्हायचं, मुघलांचं आक्रमण व्हायचं, तुर्कीजांचं आक्रमण व्हायचं, इंग्रजांचं आक्रमण व्हायचं। परंतु सांगताना मला या ठिकाणी खेद होतोय की आज काही लोक अशी आहेत की समाजामध्ये आपण जातीपातीचं राजकारण करून पुन्हा एकदा तोच काळ आपण आणतोय। मुळात आपण हा सगळा काळ दूर करून, जातीपातीचं राजकारण दूर करून आपण सर्वजण माणूस म्हणून एकत्रित येण्याचं अत्यंत गरजेचं आहे। आज हा कार्यक्रम यासाठी
याच्यासाठी यशस्वी ठरेल की सगळ्या समाजातली लोक या ठिकाणी या व्यासपीठावर या ठिकाणी या समितीच्या वतीने आमंत्रित केलेली आहे. खरं तर हाच उद्देश या सर्व महापुरुषांचा आहे. सर्व जाती धर्माची लोक एकत्रित करून आपण या ठिकाणी एक संघ राहून समाजाला एकत्रित करून आपण परम वैभवापर्यंत या भारत देशाला आपल्याला घेऊन जायचं आहे. याच्यासाठी सर्वसामान्य सर्व तळागाळातील कार्यकर्ते असतील, मान्यवर असतील किंवा या ठिकाणी सर्वसामान्य या ठिकाणी लोक असतील यांचा खऱ्या अर्थानं हातभार आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर आपण म्हणतो की महाराज जन्मावे परंतु शेजारच्या घरात, तशाच महाराणा प्रतापांचा आहे. आपण पाहिलेला आहे त्यांचा इतिहास. गवत खाऊन त्यांनी आज आपली संपूर्ण ही जी राष्ट्राची सेवा केलेली आहे आपण तो काळ विसरता कामा नये. मुळात आज आपल्याला सगळं मिळालं आहे. अन्न वस्त्र निवारा इतका चांगला मिळालेला आहे की आपण याचं मोल फेडू शकत नाही. आणि वारंवार आपला घरचा करता आपल्यासाठी लढत असतो, परंतु हे घरचे करते नसून राष्ट्रकर्ते होते. म्हणून खऱ्या अर्थानं आज आपण सुरक्षित आहोत आणि आज आपण सुखा समाधाने नांदतोय. आज आपल्याला गर्व होतोय की आपण या भारत भूमीमध्ये आहोत की ज्या भारत भूमीमध्ये हे असे राजे होऊन गेलेत ज्यांनी समर्पणाची भावना खऱ्या अर्थानं रुजवली आणि आज आपण दिमाखाने या ठिकाणी जगतोय. शेवटी एवढंच सांगेल की पुन्हा एकदा या नवापूरच्या नवनगरीमध्ये आपण सर्वजण सर्व जाती धर्माची लोक अशा या ठिकाणी एकत्रित होत राहू आणि समाजामध्ये एक संगतेचा, एकनिष्ठतेचा, ऐक्याचा भाव आपण आणून सगळ्यांना एक संघ ठेवू आणि या ठिकाणी या अनुषंगाने आपल्या नवापूरमध्ये सुद्धा आपण ही साजरी करत असतो. आमचे मोठे बंधू आदरणीय उमेश पाटील सरांनी या ठिकाणी सांगितलं त्यांच्या मनोगतामध्ये की राजपूत समाजामार्फत विविध उपक्रम हे दरवर्षी सालाबादाप्रमाणे होत असतात आणि या वर्षी सुद्धा समाजाच्या वतीने सर्वांसाठी भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे. आणि जेव्हा या गोष्टी समजतात तेव्हा कुठंतरी मनाला सुद्धा आनंद होतो की ज्या समाजामध्ये आपण जन्मलो आहोत त्या समाजाचं कुठंतरी ऋण आपल्याला फेडता यावं या उद्देशाने अशा वीर महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्ताने, थोर पुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण असे उपक्रम राबवत असतो. ज्या थोर पुरुषांनी आपल्याला हे दिवस दाखवले त्यांच्यामुळे आज तुम्ही आपण सगळे सुरक्षित आहोत. त्या काळी मुघलांपासून तुम्हा आम्हाला सगळ्यांना सुरक्षित ठेवणारे राणा प्रताप आणि त्यांचा साथीदार चेतक घोडा हे आपण इतिहासकालीन पुस्तकामध्ये वाचत आलेलो आहोत. आणि प्रत्यक्ष जेव्हा त्या चेतकच्या या ठिकाणी स्मारकाच्या ठिकाणी आम्ही सुद्धा जाऊन नतमस्तक झालो तेव्हा खरोखर ती हल्दी घाटी आपल्याला आठवते की त्या ठिकाणी त्या वेळेमध्ये त्यांनी कसं साम्राज्य उभं केलं असेल, कसं लोकांना जवळ केलं असेल आणि तेव्हा त्यांनी एकत्रित येऊन आपल्याला सगळ्यांना त्या मुघल साम्राज्यापासून वाचवलं. पण आज थोडीशी 27 वर्ष पेक्षाही कदाचित जास्त वर्ष झाले असतील या कार्यक्रमाचं. आणि या कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा अतिशय आकर्षक असतं. ज्या नियोजनामुळे अख्ख्या गावामध्ये एक वातावरण निर्मिती करतो. न्याय अन्याय न्यूजसाठी विजय तिजवीज, नवापूर.